ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सांगली महापालिकेच्या महासभा गुंडाळून महापौर निघून गेले। काँग्रेसचा आरोप, सभागृहात महापौर पळालेच्या घोषणा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। पाणी पुरवठ्यासारखा महत्त्वाच्या विषयावर चर्चा न घेता ठेकेदारांची सुमारे 15 कोटींची बिले काढण्याचा विषय आणल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला। महासभेत प्रशासनावर सुपारीचा आरोप झाल्यानंतर आयुक्त संचिता महापात्रा यांनी नाराजी व्यक्त करत डायस सोडला। त्यानंतर समाज कल्याण विभागातील सुमारे 23 कोटींच्या कामांवरून नगरसेवक संजय मेंढे यांनी प्रश्न उपस्थित केला, मात्र उत्तर न देता विषय मंजूर झाल्याचं जाहीर केल्याचा आरोप काँग्रेसने केला। यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे नगरसेवक सभागृहाबाहेर केल्याचं सांगत काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर पळाले अशा घोषणा दिल्या। दरम्यान महापौरांनी आरोप फेटाळत विरोधक प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा टोला लगावला। बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।